गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण चाललोय सीएनजी फिल करायला. सकाळचे झालेत 5:42 आणि सीएनजी रात्री फिल केला होता, पण खाली बसलाय, 2 गाड्या खाली बसलाय. सो सीएनजी फिल करू आणि बघूया आज सुरुवात कोण करते आपली. तर फर्स्ट राईड आपण ओला कडनं आणली, पिंपळे नेलक पासन स्टेशनची. 239 कस्टमरचं बिल झालंय, 178 आपल्याला दिलेत. आणि इथं आता उबेर चालू करून बघितलं तर नंबर आहे ना 36 दाखवते. एवढ्या नंबर मध्ये वेट करण्यात काहीच पॉईंट नाहीये. तर माझ्या हिशोबाने इथनं स्टेशन आपल्या एअरपोर्ट साईडला गेलेलं परवडेल. जातील 2 किलोमीटर, पण असं मॉर्निंगचे आपल्याला ओलाचे राईड पूर्ण करायचे. 10 मिनिटं आहेत आपल्याकडे 7च्या पुढं. तर त्या टायमिंग पर्यंत आपण एअरपोर्टला पोहोचू. तर ठीक आहे, आता इथनं आपण स्टेशनला आहे एंट्रन्सला. आता इथनं निघतोय आपण एअरपोर्ट साईडला, किंवा त्याच्यामध्ये जरी भेटले आपल्याला एक आणखी 10 मिनिटं आहेत. थोडंसं असं वाटते 10 मिनिटासाठी कशालाही करायचे. जर भेटली आपल्याला ओलाची तर मग एक राईड आपली पूर्ण होईल. 300 रुपये आपल्याला तशी काल भेटले होते, आज पण आपण ट्राय करूया 300 रुपये त्यांचा इन्सेंटिव्ह घ्यायचा. तर बघूया कसं होते, कारण उबेरला तर इथं पडणार नाही. 36 ते नंबर आहेत. तर वेट इथं अर्धा पाऊण तास वेट करण्यापेक्षा तिथं जाऊन एखाद्या राईडचे चान्सेस तरी जास्त आहेत एअरपोर्टला. ठीक आहे, बघूया किती वेळ लागतो आपल्याला. ओलाकडनं राईड पडली आपल्याला तळवळेची. तर कस्टमरचे कॉल झालाय, उबेर पॉइंटला थांबलेत, ओला पॉइंटला. तर ठीक आहे, पहिली राईड आपली कम्प्लीट होऊन जाईल. एक इंटरसिटी पडली होती मला नवी मुंबईची, पण ती ऍक्सेप्ट करेपर्यंत दुसरे कोणीतरी घेतली 1600 रुपयाची. 132 किलोमीटरची 1600 दाखवले होते. तर ठीक आहे, आता ही तळवळेची आहे. 290 का 80 काहीतरी फेर दाखवलाय. तर चाललोय कस्टमरला पिक करायला आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. तर आत्ताची राईड आपण एअरपोर्ट पासून आणली होती, ताथवडे म्हणून आलतं. हे पुनावळेच्या अलीकडं वगैरे हायवेच्या इथं जे. तर कस्टमरला सोडलंय आपण. 24 किलोमीटरची राईड आपल्याला 261 दिलीत आणि कस्टमर कडनं घेतले 438 का 448. आता याच्यामध्ये असं आहे की मी बघितली राईडच्या डिटेल्स मध्ये, तर 88 रुपये एरोमॉलवाल्यांनी घेतले तिथं. त्याच्यावर टॅक्स लावलाय 37 रुपये. आणि नंतर मग त्याच्यात ओलाचं कमिशन आणि मग आपल्याला. तर 438 मधनं आपल्याला फक्त 261 रुपये, म्हणजे 10 रुपये प्रमाणे, 10-11 रुपये प्रमाणेच रेट भेटलाय. आणि आता एक राईड पूर्ण झाली, आणखी आपल्याला 3 राईड करायच्यात ओलाच्या. छोटेच बघेल मी आता, नंतर मग उबेर वगैरे चालू करेल. आता एक पडत होती हडपसरची, पण ती 1.5 तासाची राईड दाखवत होती, 1 तासाच्या वर. ती 1 तासाच्या वर गेले की पुढच्या राईड होणार नाही मग कम्प्लीट. त्यासाठी मग मी घेतली नाही. एखाद्या छोट्या राईडचं वेट करू, येऊन जाईल एक अर्धा तास, पाऊण तास. अशा राईड जरी भेटल्या तरी आपलं बरोबर टार्गेट पूर्ण होते. कारण मोठी राईड घेऊन गुंतून राहण्यापेक्षा बारक्या राईड केलेल्या ओल्याच्या बाबतीमध्ये परवडतं याच्यामध्ये. कारण रेट पण त्या देतात व्यवस्थित. मोठ्या राईडला मला रेट भेटला नाही, आणि कधी 10 किलोमीटरला 300 रुपये देतात. ठीक आहे, प्रत्येक वेळीचं वेगळं असते. बघूया आता इथनं आपल्याला किती वेळ लागतोय पुढची राईड पडायला ओलाकडनं. थोडंसं उबेरला आपण ऑफच ठेवतोय, कारण आपल्याला ओलाच्या 3 राईड कम्प्लीट करायच्यात 11 वाजेपर्यंत. आता 8 वाजलेत, 8 वाजून 11 मिनिटं. तर बघूया किती वेळ लागतोय, होतात का नाही होत का आपल्याला उबेर करावं लागते चालू. कारण ओलाला थोडस रेट आहे, पण राईड कमी असतात, म्हणूनच ही लोक इन्सेंटिव्ह वगैरे देतात. ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय आपल्याला. ताथवड्यापासून आपल्याला राईड भेटली डायरेक्ट सरोली बुद्रुकची. 382 रुपये कस्टमरचं बिल झालंय, 277 काहीतरी आपल्याला दिले. टोटल आपलं अर्निंग झालंय 701 रुपये. आणि गाडी चालली 92 किलोमीटर. आता इथून आपल्याला आणखीन एक राईड पडली आहे स्टेशनची. तर आलोय कस्टमरच्या लोकेशनला, कॉल झाला, येतो बोललेत. आणि आज किलोमीटर बहुतेक 10-12 किलोमीटर आहे ना माझे जास्त झालेले आहेत. घरून निघलो ते बहुतेक 10 किलोमीटर असेल, आणि स्टेशन पासून एअरपोर्टला गेलो ते 3-4 किलोमीटर, 4-5 किलोमीटर ते. आणि बहुतेक हे ओलानी आज रेट कमी दिलेला आहे. मला असं जाणवतंय का मी जास्त फिरतोय आज. इतर वेळी जसा रेट असतो तसं नाही वाटत. आज मोठ्या राईड आहेत, पण रेट 10 रुपयाच्या वरती रेटच नाही देत आज.
ओलाचं रेट जास्त असतो, पण एवढ्यात काय माहिती का इन्सेंटिव्ह चालू झालाय त्यामुळे त्यांनी तसं केलेलं आहे. पण मला ती गोष्ट जाणवतीये की रेट कमी भेटतोय मला. पण ठीक आहे, अजून आपल्याला एक राही झाल्यानंतर एक राईड करायची, नंतर मग आपण उबेर किंवा रॅपिडोचं बघू. रॅपिडोचं तर काही राईडच नाही पडली आज, उबेरचे येतात, पण आपल्याला हे टार्गेट पूर्ण करायचे म्हणून आपण ओलाच घेतले. तर आता ही बहुतेक स्टेशनची आहे. आता आपण आज 2दा स्टेशनला चाललोय. आता ही दुसरी वेळ आहे आपली स्टेशनची. पहिली राईड पण स्टेशनची होती. आपल्याला चरोली बुद्रुकपासून राईड पडली होती, अलंकापुरमपासून पुणे स्टेशनची. कस्टमरचं बिल झालं 327 रुपये. आणि आपण आलोय परत इथं स्टेशनला. आता इथं फ्रेश होऊ आणि पटकन आपल्याला अर्ध्या तासामध्ये राईड कंप्लीट करायची आहे. तर आपण आलोय आता डी वाय पाटील कॉलेजच्या रोडला लोहगावला. स्टेशन पासून राईड भेटली होती आपल्याला. तर 12 किलोमीटरची राईड होती आणि 191 रुपये आपल्याला दिलेत. कस्टमरचं बिल झालं 232 रुपये. तर आपला इन्सेंटिव्ह झालाय पूर्ण आज आणि 300 रुपये इन्सेंटिव्ह केला आपण पूर्ण. आणि ओलाच्याच राईड करतोय आपण सकाळपासून. पाच राईड झालेले आहेत आणि 1150 रुपये आपले त्याचे झालेत राईडचे आणि 300 रुपये इन्सेंटिव्ह. तर 1450 रुपयाचं काम आपलं झालंय. टाइम झालाय 11:12. गाडी चालली 126 किलोमीटर. तर आज माझ्या हिशोबाने 10-15 किलोमीटर गाडी एक्स्ट्रा चालली आहे. तर ठीक आहे, तरी पण आपण काय हटलो नाही मागं. की असं वाटत होतं की आपण किलोमीटर जास्त होतात तिथं पण पैसे नाही भेटत आहेत. पण आपल्याला डोक्यात होतं की इन्सेंटिव्ह पेक्षा जे मी डोक्यात आपलं होतं की आज ओलाच्या राईड कम्प्लीट करायच्याच आहेत, ते आपण त्यासाठी मागत लागलो, हटलोच नाही. ती राईड तर करायची. असं करत करत आपण कुठे गेलो, स्टेशन पासनं पहिले भोसरी ते स्टेशन ते एअरपोर्ट. पहिली होती एअरपोर्ट पासून तळवळे पासून परत मग स्टेशन. आणि मग आपण आता नाही, चरोली बुद्रुक तिकडनं तळवळे पासनं, तिथनं मग अलंकापुरम पासनं परत स्टेशन. आता स्टेशन पासनं लोहगाव. जवळपास आपण 5 राईड आपण पूर्ण केल्यात आणि बाकीचं काय ऍप आपण काय चालू केलेलं नाहीये. तर आता इथनं उबेर चालू करू, कारण इथनं ओलाला भेटली तर ठीक, नाहीतर मग आपण बाकीचे ऍप आपण आता ऑन करून घेऊ. कारण आपलं आता नंतर राईड पडतात पण रेट तसा भेटत नाही. मी ऑब्झर्व केले, आता 2-3 दिवस झाले बघतोय मी. तर ठीक आहे, जिथं रेट चांगला असेल तिथं आपलं काम करून घ्यायचं, आपला फायदा करून घ्यायचा. ऍपवाल्यांचा फायदा काय, त्यांचे ते कसे पण घेतात करून आपल्याकडनं इन्सेंटिव्ह वगैरे, किंवा त्यांचं जे कमिशन असेल त्यांना भेटणारच आहे. तर आपण त्यातल्या त्यात कसं काम करून कमी वेळेमध्ये जास्त काम कसं करायचं त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे, आता बघूया इथं कुठं जातो. सकाळपासून काय खाल्लेलं पण नाहीये, नाश्ता पण नाही आज. तर बघूया कुठं काय असेल व्यवस्थित तर ठीक, नाही तर मग कामाकडे फोकस. उबेरकडनं आपल्याला राईड पडली मोशीची चिखली रोड काहीतरी आलाय. तर इथूनच पडली 1-1.5 किलोमीटर पासून. कस्टमरचं लोकेशनला आलोय, सोसायटीच्या बाहेर थांबलोय, कॉल केलाय. नेहमीप्रमाणे आपली सवय, कस्टमरच्या लोकेशनला गेल्यावर पहिले कॉल करायचा, कन्फर्म करायची राईड. आणि येतो बोलले ते, बाहेरच थांबव, येतोय बोलले. तर ठीक आहे, आता ही उबेरकडनं पहिली राईड घेतली आपण. 244 आपल्याला फेर दाखवला, काहीतरी 19 का 18 किलोमीटर दाखवले. तर बघूया किती वेळ लागतात. इथनं मी एकदा गेलो होतो या रोडनी, पुढं हा सरळ रस्ता जो चाललाय पुढं. आता नक्की मला क्लिक नाही होते कुठून निघतोय. तर बघूया आता याच रोडने दाखवतोय का कुठून जातंय, किती वेळ लागते करतो. आलोय आपण मोशीमध्ये, बोराडे वस्ती. तर कस्टमरला सोडलंय. कस्टमरचं बिल झालंय 244. ऑनलाईन पेमेंट होतं आणि काहीतरी 1 रुपया का ₹1 20 पैसे आपल्याला वेट टाइम भेटला 22 सेकंदाचा. तर आपल्याला टोटल भेटले 233 रुपये. टोटल आपला अर्निंग 1700 रुपये झालेले आहे. 4 गाड्या सीएनजी आहे. टाइम झालाय 12:33. गाडी चालली 147 किलोमीटर. तर आता इथनं बघूया कुठं राईड भेटते का व्यवस्थित. नाहीतर इथं आपण आता नाश्ता करू. नाथ ब्रह्म इडली आमच्या एका मित्राला आवडते, नेहमी खात असतो. ठीक आहे म्हणलं आता आपण ट्राय करू नाथ ब्रह्म इडली. तर आता इथं पुढं सीएनजी पण आहे
एक किलोमीटर येताना मी पाहिला होता. बहुतेक मी एकदा आधी भरलेला आहे तिथं सीएनजी. तर सीएनजी फिल करून घेतो आणि बघूया आता. इथनं राईड भेटली ठीक, नाही तर मग आपण गोटो टाकू. ठीक आहे, करतो अपडेट. माझ्या एका व्हिडिओला कमेंट आली कालच्या, मी आता बघितली का किती वेळामध्ये किती अर्निंग होतं. तर त्याचं आन्सर असं आहे की आजच आपण जर बघितलं तर सकाळी जवळपास 6ला आपल्याला राईड पडली. तर आणि आता आपण 12:15 का 12:30ला आपण बंद केलं. तर 6.5-7 तासामध्ये आपलं 1700चं अर्निंग झाले. तर त्याच्या हिशोबाने तुम्ही अंदाज घ्या की आता किती वेळामध्ये किती काम होऊ शकतं. हे डिपेंड आहे की आपल्याला काय फ्लो मध्ये राईड भेटतात. तरी ऑन अन ॲव्हरेज जर पकडलं तर 8 तास जर आपण कंटिन्यू काम जर करतोय तर 8 तासामध्ये 1800-1900चं काम होऊन जातं. कधी कधी 2,000-2,2500 हजाराचं पण होतं. पण ते डिपेंड आहे की राईड कशा भेटतात. जर वेळ एक्स्ट्रा कुठं वेस्ट नाही गेला, वेटिंग टाइम नाही गेला, जसं मी आज स्टेशनपासून एअरपोर्टला गेलो, तो टाइम गेला, किलोमीटर गेला एक्स्ट्रा, ते जर नाही गेलं तर पकडून चाला की 8 तासामध्ये 1800-2000चं काम होऊन जातं. पकडून चाला 9 तास पकडा, फार फार तर 2000चं काम, 2,000-2,2500चं काम होतं. तर माझं पण टार्गेट तेच असतं, 1800-2000चं काम बघायचं. ठीक, कधी कधी जास्त पण होतं, कधी कधी कमी पण होऊन जातं. ऑन अन ॲव्हरेज तेवढं काम आपलं झालं पाहिजे. तर ठीक आहे, आता इथनं आपण सीएनजी फिल करायला जातोय आणि बघूया पुढं राईड कुठं पडते आपल्याला. राईड पडली तर ठीक, नाही तर मग आपण घरी जातोय. तर आता आपण सीएनजी फिल केलाय गाडीमध्ये. तर आजचा सीएनजी लागलाय 449 रुपयाचा. 1700चं कामामध्ये 450 रुपयाचा सीएनजी लागलाय आपल्याला. आणि तसा जर मग हिशोब केला तर गाडी 150 किलोमीटर चालली. आता आणखी मी 1 किलोमीटर आलोय पुढं, पकडून चला 150 किलोमीटर. तर 150 किलोमीटर 449 83.5चा जर आहे तर मी कॅल्सी केली 5.38 किलो आपल्याला गॅस लागलाय आज सकाळपासून. तर ॲव्हरेज जर काढला गाडीचा तर आज मला गाडीने 28चा ॲव्हरेज दिलाय विथ एसी. एसी तर 8-8:30 वाजेपासून सुरू आहे गाडीमध्ये. तर पकडून चला जर एसी जर नसेल तर 29.5 वगैरे किंवा 30चा पण ॲव्हरेज गाडी मला भेटतो. गाडीला ॲव्हरेज पकडून चला ना 29 पकडा, 27.28 दिला ना. हा ठीक आहे, 30चा भेटून जातो गाडीला ॲव्हरेज जर सीएनजी आपला गॅस जर बंद असेल तर. एसी ठीक आहे, म्हणजे गाडीला ॲव्हरेज आहे, व्यवस्थित आहे. कारण आपण ओव्हर स्पीडिंग नाही करत, एक 60-70-60-70च्या स्पीडने आपण चालवतो गाडी. तर ठीक आहे, भेटूया उद्या.